हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काल तुम्ही बघितलं मी घराची आवराआवरी करत होते आणि शिफ्टिंगची तयारी चालू आहे. तर खूप पसारा आहे अजून पण घरात आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आवरायच्या बाकी राहिलेल्या आहेत आणि म्हणजे अर्धनिम्म तर काम झालेलं आहे आणि बाकीचं म्हणजे मोठ्या मोठ्या वस्तू आहेत की कपाटे, हे मागं कपाटे, परत बेड आहे. बेड माझा फोल्डवाला आहे, म्हणजे तो पूर्णपणे ओपन होतो आणि म्हणजे खाली न्यायला पण सोपं जाईल, त्याचं काय टेन्शन नाही आहे. ते काढायचं राहिलं आहे. परत मांडणीवरचं थोडंसं सामान आहे ते पॅकिंग करायचं राहिलं आहे. कपाटात कपडे थोडेसे ते पॅक करायचे राहिलेत. ते आज मी करून घेईल आणि आज जरा रूम बघायला मला बाहेर पण जायचं आहे. एका ठिकाणी भेटली आहे रूम, तिचे पप्पा जाऊन बघून आले. पण मग आज मला म्हणलेत ते की तू पण चल, तू पण बघ कशी वाटते तुला, मग आपण पुढचं डिसिजन घेऊ की जायचं आहे की नाही. तर मला ठीक आहे, आपण जाऊयात. ते आवरून जरा बाहेर गेले, त्यांचं काम होतं म्हणून. ते म्हणले मी जाऊन येतो, तोपर्यंत तू घरातला आवर, पोरांचं आवर. मग थोडंसं ऊन पण भरपूर आहे आता, बाहेर जाऊ वाटत नाही आहे, ऊन भरपूर आहे. ऊन कमी झाल्यावर आपण दोघं जाऊन बघून येऊया तुम्ही. तर म्हणलं ठीक आहे चालेल, मी तोपर्यंत आवरते. मग आता माझी आंघोळ वगैरे तर झालेली आहे आणि घरात पसारा आहेच, म्हणजे पूर्णपणे असं आवरणं नाही आहे. थोडंफार पसारा सामान इकडं तिकडं पडलेलं आहे. तर चला आपण ब्लॉगला स्टार्ट करूया. ए दादू, खाली का गेले तू? वरती चल, चहा बिस्किट खायला आपली. चल, तसं नाही टाकायचं. हा, तसं टाकतात का? चल चल लवकर, तुला चहा बिस्किट खायचं होतं ना. ए दाद्या, पडशी ना. ए माकडे, असं पाण्यात खेळतात का? हा, बस बस बस, चल चल. सगळं घरात उडते पाणी दाद्या, घरात उडते बाबा. इथं आमच्याकडे पाणी नाही म्हणून ड्रम भरून ठेवलाय जरा मगाशी, आणि त्याच्यामुळेच इथं पाणी साठलंय. आतमध्ये पण घरात 2-3 बादल्या भरून ठेवलं. बघा कसं खेळतात पाणी. पडशील रे, पडशील रिदांश, कसं माझ्या अंगावर उडतंय. चल चल, चहा बिस्किट खाऊ आपण आता. थांब, पायपूस, थांब थांब, मी पायपुसायला देते. पायपुसून घरात ये. पायपूस आणि मग घरात या. चला पायपूस, दोघं पण पायपूस, घरात ये. तर आता चहा पिऊन झालं आहे. मग अशी दादू पण बोलत होता चहा बिस्किट खायचं, चहा बिस्किट खायचं. तर त्याला चहा बिस्किट चाललं. त्याच्या आधी त्यांनी भात खाल्ला होता आणि आता मोबाईल बघता बघता तो झोपून गेला. तर आता म्हटलं की पटकन आवरून घेऊया. आणि मला थोडे व्हिडिओ पण करायचे होते, रील्स. तर तो झोपला तोपर्यंत मी रील्स काढून घेते, कारण ते ट्रायपॉड वगैरे लावलं की तो ओढत बसतो. तो करूनच देत नाही, म्हणजे मोबाईल तरी पाहिजे त्याला, नाही तर ते सगळं तो ओढत बसतो. हाय कर. आणि तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीला फॉलो केलं नसेल तर आत्ता जाऊन लगेच मला फॉलो करा. मी इन्स्टा आय डी माझी मेन्शन करते खाली स्क्रीनवर, मला लगेच जाऊन फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. जरा 2-3 व्हिडिओ काढून घेते आणि मग बाकीचं पॅकिंग करायला लागते. आणि तिचे पप्पा आले की आम्हाला जायचंच आहे बाहेर, पण त्याच्या आधी पार्लरमध्ये जाऊन येते. माझं जरा काम आहे पार्लरमध्ये, तेवढं मी जाऊन येते आणि तिकडून जाऊन आल्यावर मग रूम बघायला जाते. तर तुम्हाला पण दाखवते मी कशी आहे रूम, काय आहे, आवडते का नाही मला. तर चला. तर मी इकडे रेडी झाले रील्स करण्यासाठी आणि मी जास्त काय मेकअप पण नाही केलेलं आहे, बघू शकता. मेकअप काहीच नाही आहे, फक्त काजळ आहे, लायनर आहे, आयब्रो पेन्सिल आणि लिपस्टिक एवढंच लावलं आहे. मी जास्त काय मेकअप केलेलं नाही आहे. आणि माझा छोटासा सेटअप आहे, म्हणजे मी जिथं रील्स करायला बसते ते मी तुम्हाला दाखवते, कुठं बसते मी, कशी रील करते की. तर चला मी दाखवते तुम्हाला. तर गाईज, हा मिरर आहे आणि हा मिरर मी पूर्णपणे तिथं चिपकवला होता. तो काढलाय मी. तो काढून मी इथं या खिडकीमध्ये ठेवते आणि इथं खुर्चीवर बसून मी रील करते ह्या खुर्चीवर. पण आता त्याच्यावर सगळे कपडे वगैरे आहेत आणि इकडे पण बरंच सामान ठेवलेलं आहे. तर हे मी असं इथून काढते आणि इथे मी हा आरसा असा लावते, हा असा ठेवते आणि रील करते. हा माझा छोटासा सेटअप आहे. या चेअरवर बसते
आता हे सगळं सामान काढते मी. आणि चला, तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा. तर चला आपण रील्स करूया. माझा बॉडीगार्ड आहे तो, छोटा बॉडीगार्ड आहे माझा. मार 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 अजून मार 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 अजून मार. ए लागल लागल, नको नको. दादू तू उचल ना झाडू, झाडू उचल की. तर झालंय माझं आवरून, आम्ही आता निघालोय घर बघायला. चल लवकर चल. चला की लवकर. ओ साहेब, तर निघतोय आम्ही आता. थोडं ऊन पण कमी झालंय. तर आली मी आत्ता जस्ट लोकेशनला. आणि ते गेले चावी घ्यायला खाली. सोसायटीच आहे, चांगली आहे, मोठी सोसायटी. आणि ते चावी घेऊन येतील, मग बघू आपण रूम कशी. फ्लॅट आहे, बघू आपण कसा आहे फ्लॅट. त्याला हात नको लावू रितांश, ये इकडं चल. ये, कशाला हात नको लावू, चल चल. डॅडू येईल आता, तर दाखवते मी तुम्हाला पण कसा आहे फ्लॅट. बघू आता, चला. हा बेडरूम आहे ना, बेडरूम आहे ना हा. हा बेडरूम आहे. इकडे टॉयलेट बाथरूम, किचन. पाणी चालू आहे का नळाला? आता कोण राहत नाही म्हणून जरा धूळ माती सगळं घाण आहे, साफसफाई करायला लागेल याला पहिली. आणि हा हॉल आहे, हा हॉल आहे. आणि इकडं गॅलरी आहे. गॅलरी पण चांगली मोठी आहे. तुला आवडलं का रे रोहित? तुला आवडलं का? मला पण आवडला, छान आहे, मोठा आहे. खाली आली आहे पार्किंगमध्ये. आता त्यांच्या नादाने हा म्हणतोय खाली चल गार्डनमध्ये खेळायला, म्हणून खाली आले. नाही ते सोसायटीचं गार्डन आहे वाटतं, जाते तिथं खेळवते त्याला थोडा वेळ, कारण वरती खूपच त्रास देतो तो. कसं पळतोय बघा. हा हा ठेव. इथं सोसायटीचं गार्डन आहे, खेळायला आलंय. पडशील रिदांश, थांब मी आले. अरे इकडे कोण बसणार मग? कोण बसणार इकडे? कोण बसणार? दादा तू इकडे. पहिल्यांदा आले बघ मी, थोड्या वर्षात. मी लहान होते ना तेव्हा हे पुलाचं वेळ गोष्टी ऐकल्या जातात नाही का. मी थांबलो इथं मोमोज खायला, भूक लागली होती खूप, दुपारपासून काही खाल्लंच नव्हतं. अजून पाहिजे? तुला पाहिजे का? तुला पाहिजे का अजून? घेतलेत बाळा, थांब. मला तर एक पण दिलं नाही. एक पण नाही दिलं. कॉफी घेतली आता प्यायला. तू आणि डॅडू घ्यायचं. डॅडू देखील तू पी. दादू छान आहे का? आवडली तुला? तर गाईज आलोय आम्ही घरी आता, आणि रूम पण फायनल करून आलोय. तर 2 दिवसात शिफ्टिंग करतो, आणि आता स्वयंपाक करायचा आहे मला. तर आपण भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.